फ्रेंड्स, मी आज करते दिवाळीच्या स्पेशल शंकरपाळ्या. त्यासाठी लागणारं प्रमाण ही जी वाटी आहे ना, ह्या वाटीने मी साखर घेतली, ह्या वाटीने दूध घेतलं आणि ह्याच वाटीने अर्धा पेला तूप घेतलं. हे तूप थंड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघा दूध आणि साखर हे सगळे एकत्र केले. साखर दूध त्याच्यामध्ये हे आपण तूप सोडत आहे अर्धी वाटी करून घ्यायचं. साखर फक्त वितळायची, कोमट गरम करायचं, कोमट गरम, जास्त कड आणायचा नाही, फक्त कोमट गरम करून घ्यायचं. साखर वितळली असायची, म्हणजे कड आणायचं नाही, फक्त कोमट गरम करायचं. दूध तूप साखर आता पूर्ण थंड होऊ द्यायचं. मम्मीने तर मित्रांनो परत ओतून घेतला, त्याला आपण पूर्ण थंड करायचं आहे. मग एक पीठ मळायचं शंकरपाळीचं. मित्रांनो आता आपलं थंड झालं चांगलं. मम्मी चमचा एक वेलची पावडर, वेलची पावडर आणि थोडंसं मीठ टाकते थोडंसं. आता हे पण चांगलं हलवून घेऊया. हे बघा हे जे आपण पाणी जे केलं आहे दुधाचं साखरेचं तुपाचं जे आपण मिश्रण केलं तर थंडमध्ये ओतलेलं आहे. आता त्याच्यानंतर हा मैदा मी चाळत आहे. ह्या मैदा ना ह्या पाणीला जेवढा लागेल तेवढाच मैदा घ्यायचा, जास्त मैदा घ्यायचा नाही. परत पाणीसुद्धा त्यात टाकायचं नाही आपल्याला काही वरून, एवढ्या पाण्यातच पीठ मळायचं. मित्रांनो मम्मीचं पीठ मळते या पाण्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं, परत वरून कुठलंही पाणी टाकायचं नाही आहे. हे बघा आपण जे मगाशी पीठ ह्याचा जो मैदा आहे ना आपण चाळून घेतला ना त्याच्यात टाकलं. बघा हे असं झालेलं आहे, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. परत ह्याच्यामध्ये मैदा थोडा अजून ह्याचा अर्थ आहे अजून मैद्याची गरज आहे. हे पातळ झालं आहे ना, थोडं मैदा टाकायचा अजून. आता बघा मी परत थोडा मैदा चाळून घेते याच्यामध्ये. हे बघा पहिला आपण पातळ झालं ना ते, त्यात थोडा परत मैदा चाळून घेते. हे बघा मित्रांनो आता कसं गोळा झाला बघा तयार. मग कसं पातळ होतं ना, ते पातळ जाऊन त्यात थोडा अजून मैदा थोडा जास्त घेतला होता. जसं लागेल तसं मैदा घेतो. जास्त पाण्यासारखं असेल तर त्यातलं मैदा वाढवायचा. मैद्याचा नरमपणा एवढाच पाहिजे बघा. याच्यावर जास्त मैदा टाकू नका, तर कडक होईल पीठ. हे बघा पिठाचं हे बघा मऊपणा जेवढा लागेल तेवढंच आपण मैदा घेतला त्या पाण्यामध्ये. परत आपण पाणी त्यात वाढवायचं नाही, काही करायचं नाही. त्या दुधातच आपल्याला पीठ मळायचं आहे. आणि हे बघा किती मऊ झालेलं आहे पीठ. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. हे बघा गोळा बघा किती मऊ झालेलं आहे. हे बघा त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण आणि दुधाचं साखरेचं प्रमाण बरोबर झालेलं आहे. हे बघा हे मी छानपैकी बघा तूप कसं सुटलंय बघा पूर्ण चपातीला बघा. आता ही अशीच लाटून घ्यायचे, आपण कटिंग करून घेऊया. हे बघ झालेले आपले. आता हे मग बघा छानपैकी असे तुकडे पडलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. सोडत आहे तेलामध्ये. ते बघा आपलं तेल तापलेलं आहे. तेल स्लो गॅसवर किती मिनिटं? 5 मिनिटाकडे गॅस फास्ट ठेवायचा आणि 5 मिनिटानंतर मग गॅस स्लोवर धीमे गॅसवर चांगलं शेकायचं लाल होईपर्यंत. लाल होत चालले आता ते स्लो गॅसवर तळायचे आहे, फास्ट गॅसवर नाही, कारण आतमध्ये शेक लागला पाहिजे त्याच्यात म्हणून. हे मित्रांनो मी दुसरं पण परत चालू झालं आहे करायचं. तिथे अजून पहिला शेप ते करायला वेळ लागतो भरपूर, म्हणून मी दुसरं पण करायला घेतलं आहे. चांगले लाल झाले आता आपण याच्यामध्ये काढणार आहे असे. मित्रांनो मस्त लाल झाले आहेत, मस्त वास पण सुटला आहे शंकरपाळीचा. मी ते काढून घेते याला किंवा आम्ही ते मम्मी जाळते प्लेट काढून घेते. आवाज बघा. या मित्रांनो मम्मी तर दुसरे सोडते परत तेलामध्ये. पहिले आपल्याला निघालेत बाहेर. तर मित्रांनो मम्मी ते तोडून दाखवते. छान झाले कुरकुरीत झाले, एकदम मस्त झाले कुरकुरीत झाले. हे बघा छान झाले कुरकुरीत. नक्की रेसिपी कधी करून बघा तुम्ही. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू. बाय.